हरिपाठ संपला. आता आम्ही हरिपाठवरून घरी जेवणासाठी आलेलो आहे. ताईंनी घरी मस्त हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे आणि बाजरीची भाकरी आणि मस्त छान जेवण आणि इंद्रायणी राईस आम्ही घरी जेवण्यासाठी आलेलो आहे. सगळ्यांनी सर्वांनी बनवलं आणि आम्हाला ती खिचडी होती पण आम्ही नाही जेवलो. उपवास नाही आमचा, नाही एकादशी, मग आम्ही घरी आलो. छान. गुड मॉर्निंग. आम्ही आता थोडं लेट उठलो कारण आम्ही जागर भजन करून सकाळी 5ला आले. 5ला आलो ना सर, 4ला. त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं. आत्ता उठलो आम्ही. आता वाजले 9 वाजले ना. आमची आता 9 वाजता गुड मॉर्निंग झाली. बाकी सर्व उठलेले घरातले. 9 वाजले. गुड मॉर्निंग. या बघा मालकीनबाई. हे बघा मस्त सूर्य उगवलेला आहे आणि मस्त ऊन पडलेला आहे बाहेर. छान वाटतंय बघा. रात्री दाखवता नाही आलं, काळोख होता, पण बघा मस्त वातावरण कसं आहे. ए ताईनो इकडे बघा, इकडे बघा. शिवा कपडे देतात बघा. आम्हाला दरवर्षी भेट होते यांच्याकडे. या ताईंच्या लेकी पुतण्या भाच्या या आमच्या गावाकडं. येऊ दरवर्षी आमच्या गावाकडे या. मस्त वाटतं. छान वाटलं ना आमचं. हा खरं ना. ही मिरची लावले ना. हो. मग या ताईंनी इकडे मिरची लावलेली आहे. इकडे गवार आहे, वालवडीची शेंगा आहे. ह्या त्या ताईंची मुलगी. हे बच्चू इकडे बघा काय काय लावलेलं आहे त्यांनी. शुभ सकाळ. मस्त इकडे घेवडा लावलेला आहे. काय काय लावलेलं आहे. गवारी आहे. हे बघा घेवडा त्यांनी सुकवलेला पण आहे इथे. घर दाखवते. या लवकर उठलेल्या. गुड मॉर्निंग. हा बघा मालक आमच्या बरोबर जागरणाला होता. एवढा मोठा घर, मालक किचन मध्ये. जागाच नव्हती ना. कांदा पोहे केलेले आहेत कालपासून. खूप या दिदी सर्व करतायत आणि माणसं पण खूप आहेत, तरी पण काय थकलेल्या नाही आहेत त्या. सगळ्यांचं नाश्ता जेवण वगैरे. ही त्या ताईंची सुनबाई. तू पण सुन ना. मुलगी. केवढं मोठं घर आहे त्या ताईंचं. छान आहे. तिकडे इकडे कोण गेलं आंघोळीला. पाणी भरून आणलं ताई. कुठे. हा हे बघा आमचं दाजी बघा. गुड मॉर्निंग दाजीबा. व्हेरी गुड मॉर्निंग. आमची सगळी तयारी झाली. दुसऱ्या दिवशी नाश्ता वगैरे झाला
आणि आम्ही आता पिचरताईंच्या बहिणीकडेच आलेलो आहे, त्या आम्हाला न्यायला आलेल्या. तर त्यांच्याकडे बघा मस्त गवार लावलेले आहे घराच्या बाजूला. आणि इकडे छान छान घरं आहेत अशी शेतामध्ये बांधलेली. हे बघा गाई वगैरे, झाडं, पेरूची झाडं, आंब्याची झाडं सगळे दारामध्ये. शेती पण त्यांची जवळजवळ दारामध्येच आहेत. आणि छान वातावरण मस्त वाटतं आहे. गवार लावलेले आहे, घेवडा लावलेला आहे. हे बघा ते भाऊ, ते पिचरताईंच्या बहिणीचे दीर. आणि मस्त घर बांधलेलं आहे. हा एक छोटू आतमध्ये, मला म्हणतो आतमध्ये. आणि सर्व बसलेले आहेत आणि मस्त घर अगदी छान वाटते. आणि हे बघा पिचरताईची बहीण, आमच्या भजनातली पिचरताई त्यांची बहीण न्यायला आलेली आम्हाला. त्या बघा आमच्या पिचरताई भजनातल्या ना, त्यांची बहीण ती. आम्ही आता 4-5 वर्ष येतोय पण आम्हाला लक्षातच नाही. पण त्या ताई आता इकडे आल्या म्हणून त्यांनी रात्री कीर्तनामध्ये ओळखली. आणि त्यांच्या सासूबाई ह्या, आणि हे त्यांचे दीर आहेत. आणि ह्या ताई आहेत पिचरताईंची बहीण, तिची सुनबाई. हे पंढरीनाथ. बाबू बोल, रामकृष्ण हरी बोल. बघा मस्त घर आहे ताईंचं. आणि बघा गावाला कशी मजा असते. लसूण बघा आतमध्ये काढा. हा हे बघा लसूण मस्त अगदी लसूण वरती लावून ठेवले. आले अहो, हे आवडतं बघायला लोकांना, माहितीये का. हा हे बघा, बघा किती लसूण त्यांनी लावून ठेवले. खराब नाही होत, गावठी लसूण बघा मस्त. कारण अशी लसूण बांधून ठेवली ना की खराब होत नाही. आणि मस्तच घर वाटतंय बघा. येतं येतं सगळंच बघायचं आम्हाला. बघा आईने किती लसूण बांधून ठेवले वरती. काय बकरे आहेत, बकरी पण आहे ना. हे काही दोन बकरी आहेत. इकडे बकऱ्या का? इकडे पण गोटे आहेत, गाई आहेत, बैल आहेत. हो काय. पण आता गाई झाडांच्या इकडे बांधले. उन्हाळा आहे ना, इकडे कांदे लावले थोडेसे. कांदे झाले तर शेतावरच येतात. हो काय. मेहनतीशिवाय एवढं फळ नाही भेटत मला. मेहनत असते त्याच्या मागे. आपल्याला शेतकऱ्यांचं पीक दिसतं पण त्याच्या मागची मेहनत नाही दिसत. मग मेहनत भरपूर असते. सगळीकडं वातावरण कसं मस्तच वाटतंय. सगळं हिरवं हिरवं. आणि रान भाग आहे इकडे, डोंगराळ भाग आहे. तरी पण बघा ते धरण आलेलं आहे खाली, त्याच्यामुळे ना इकडे सगळीकडे हिरवळ हिरवळ. शेती बाजूला बघा. हे असं त्यांनी बोरी इथे काढलेली आहे. आणि असं तळा केलेला आहे. आणि त्या तळ्यामध्ये पाणी साचवतात आणि नंतर झाडांना वगैरे वापरतात. मिरची लावले. हे बघा शेंगा, चवळीच्या शेंगा मस्त. हे बघा असं तळा त्यांनी केलेला आहे. हे शेतीला पाणी वापरताना बघा असं सोडून देतात. आणि मग पाण्याचा साठा पावसाळ्यात पण हे भरत असेल ना आपण. मग किती दिवस टिकतं तरी? पावसाळ्यात फुल राहते भरेल. मग आता उन्हाळी हा एवढा बाबा हा या असा वापर. उन्हाळी शेंगा शेंगा बघा मस्तच. बघा आम्ही मस्त गवार बघा मस्त. आम्ही आता वाकलोय खाली. ते ताई बोलले आणि भाऊ बोलले की जरा काढा तुम्हाला न्यायला. बघा मुंबईची माणसं नाही अशी काय बोलणार. ही भाजी कसली हो मध्ये आली ती ही? हा व्हिडिओ काढते ना. इथे गवार लावलेले आहे. हाय ना चालू केलं. चटण्या नाही हळद मीठ लावून खा. बघा भाजीपाला या दोन्ही साईडला बरोबर 2 दारा.
हे बघा आंबे मस्त गावाला आल्यावर मस्त मजा येते. काय मुंबईला झक मारता येऊ गावाला मस्त आहे. चटणी करू आंब्याचा पन्हा छान होतो. आणि हे काय बोला हा हे आम्हाला लसूण दिले त्या ताईने, गवार दिली, जेवढी दिली, आंबे दिले आणि खीर दुधाची दिली. आता हे कसं तिथंच ठेवायला पाहिजे नेऊन. हे बघा या ताईने आणि ह्या आई त्यांच्या सासूबाई. हा ताई ही पिशवी तिथंच नेऊन ठेवायला पाहिजे. हा तिथंच नेऊन ठेवू. आणि त्या दादाने आता सगळं झालेलं आहे कालच कीर्तन वगैरे आणि आम्ही निघतोय. आता कुठे जायचं आशा? आता गोंदुशी मार्गी जाणार आहे. आता आम्ही चालू गोंदुशीला आशाच्या घरी. प्रशांतला घ्या. बघा याचे पप्पा एकटे सर्व सप्ताही लोक करतात आणि प्रत्येक वर्षी आम्हाला ते असं कार्य करतात आणि आम्हाला बोलून घेतात. दादा आहे, दादांचा हा मुलगा, सगळं फॅमिली वारकरी आहे. वारकरी आहे सर्व. आणि पप्पांना स्वप्नात आलेलं नाही, त्यांना स्वप्नात आलेलं की घर कशाला बांधतो, की मला माझं पहिलं घर बांध ना असं. आणि ते दादा तिथून अगदी नित्य नेमाने सप्ताह स्वतः एकटे करतात. 40 वर्ष ना 22 वर्ष झाले आज सप्त्याला त्यांच्या. आणि खूप छान प्रकारे सप्ताह होतो. आधी दोघांनाही माय लेकांना उदंड आयुष्य लाभू दे. सर्वांचा मान कशात मागे नाही, प्रसन्न होऊन जातात इथं लोक. हा मंदिर नाही खरं आहे. ज्यांना गरजूवंतांना पण म्हणजे अगदी कोणी उपाशी जात नाही 3 दिवस. दमल्या म्हणजे तरी आता आमची झाडं मोडली बघा. शहरात माणसाची हाडच मोडतात, पण कसं गावाला माणूस बघा कसा टणक असतो. हा ना. बघू काय दळण काढण्यात चाललंय बघूया. हो काय हे बघा हे ताई डाळ वरटते. कोणती डाळ ही? वालोडीची. बघा मस्त चालू आहे काम जात्यावर. आणि हे फिक्स केलंय का खाली? हा जाता बसवूनच ठेवलाय. हे बघा जमिनीमध्ये मस्त फिक्स केलेलं आहे. आणि हे वरचा भाग मस्त केलंय. पावट्याची डाळ ना वालाची. मस्त काम बघा. मस्त गावचं वातावरण. ते खालच्या जात्याची ती पावट्याची डाळ वालाची. आणि ते खालची पेड फिक्स केले जमिनीमध्ये. हा मस्त. चला आम्ही आता आशा कोणतं गाव ग हे? परसुंडे गावाला आम्ही आलेलो आहे. ही बघा आशा हेलेची भाची, माझ्या नंदेची मुलगी. हा नंदेची मुलगी, माझ्या सख्या नंदेची मुलगी. हा तर आम्ही त्यांच्या घरामध्ये आलेलो आहे. इथे बघा मस्त कशी गावची पाठचा उघड बाथरूम आहे का. कसं घर आहे बघा छान मस्त. कधी भेट झाली असती आमची. आता अशाच्या निमित्ताने आलो तरी ना आम्ही बघायला घर. तिकडे बघा पाठ त्या साईडला. कुठले? त्या साईडला तिकडे. आणि त्यांनी चुलीसाठी इकडे केलेलं आहे सेपरेट मस्त. हे बघा तिचे मामा आशाचे मिस्टर आहे. हो मस्त केलंय. असं छान वाटत असेल ग अशा हवेशीर वाटत असेल. हो मग. घेवडा हे सुकलेला घेवडा घे ना बी जरा. नाही सुकलेलं नाही. हा मस्त आलाय. हा मस्त आलाय. वनवा लागलेला आहे.